माता पिता दयाची आपुल्या हिता जो आशे जागता, आपुल्या हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा विठ्ठल योग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकायम दातु मुनीन्द्रिय समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम जय जय स्वसंवेधात्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे श्री निवृत्तीदासू अवधारी जोजी आता हृदय हे आपुले चौफाळोनिया भले वरी वैसवू पाऊले श्री गुरुचिया ते नमस्कारोनी आता आपोलिया हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाचिया विठ्ठल प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य जगद्वंद्य देहूनिवासी श्री तुकोबारा यांच्या गाथ्यातील एक निरूपण अशा प्रकारचा करणारा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन काय आहे हे सांगणं गरजेचं आहे. एक दुःख आहे. वैकुंठवासी रघुनाथ भिवाजी दुवे गुरुजी या काळामधले गुरुजी म्हणायला सुद्धा खरंच तो अधिकारी व्यक्ती होती. त्यांचं देहावसन होऊन आज 1 वर्ष होतोय. सर्वप्रथम दुवे परिवार त्यांचे नातेवाईक आपलं सर्व हरिभक्त परायण महाराज मंडळी भजनी मंडळी आणि मोतीनगर निवासी यांच्या सर्वांकडून त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशा प्रकारचं विनम्र अभिवादन करून आपण सेवेला सुरुवात करूया. कैलासवासी श्रीमती भागीरथीबाई त्यांना 2 मुलं आहेत. पहिला मुलगा संजय कुमार व दुसरा मुलगा राजीव कुमार. त्यांना एक कन्या आहे सौ उल्काताई.
जावाई बापूंचं नाव आहे तानाजीराव काळे गुरुजी. त्याचबरोबर 2 सुना, नातवंड, इकडची नातवंड, मुलीची नातवंड, असा मोठा परिवार असतो. पण नातेवाईक विचारू नका बरं का. खरं पाहिलं तर दुवे गुरुजीचं नाव घ्यायला उशीर. खरंच एक एवढा सोज्वळ व्यक्तिमत्व ते होतं, एकदम सोज्वळ व्यक्तिमत्व. सहज जरी रस्त्यानं चालले की ते सर्वांच्या मुखामध्ये दुवे गुरुजी असायचं. एक 10-12 वर्षापासूनचे आमची चांगले थोडस संबंध होते, भजनाला एकत्र येणं अशा प्रकारचं. आणि आमच्या माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. त्यांची भाषा कशी होती? जैसे साचांनी मवाळ, मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताला फिके पाडेल अशा प्रकारची असणारी सोज्वळ भाषा त्या गुरुजींची होती. वागणं सोज्वळ, राहणीमान साधं, सगळ्याला घेऊन चालणारी अशा प्रकारचं. प्रत्येक माता भगिनीला आई बाई म्हणून त्या ठिकाणी असणारा, चालणारा अशा प्रकारचा असणारा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या एवढी आठवण येते भजनाला बसल्याच्या नंतर. अलीकडे आमच्या काही माता माऊलीला युट्यूब मधलं बघून, कुठलं तरी बघून एखादा अभंग म्हणावं असं वाटतं, पण दुवे गुरुजीला ते पसंत नव्हतं बरं का. फक्त आणि फक्त गाथ्यातलाच अभंग म्हणायचं हे त्यांचं कटाक्ष होत. आणि म्हणून दुवे गुरुजीचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. खरंच गुरुजी या पेशाला शोभणारे अशा प्रकारचे गुरुजी, एक विद्यार्थीप्रिय अशा प्रकारचे, शिस्तप्रिय अशा प्रकारचे ते शिक्षक होते. आणि या संप्रदायामध्ये ते सारखं नामचिंतनात असायचे बरं. आणि अशा प्रकारचं बरेचसे भजनी मंडळ, बरेचसे भजनी लोक त्यांनी घडवलेले आहेत, मिळून भजन केलेलं आहे. आणि ते गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या घरामध्ये भजनाचा वारसाही विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल. जीवात्मा आपल्यामधून जाऊन 1 वर्ष झाला. आणि वर्षी श्रद्धा आहे. श्रद्धायुक्त अंतकरणानं साजरा केला जातो त्याला वर्षी श्राद्ध म्हणतात. एकदा जीव गेला की 3 दिवस तो घरामध्ये असतो, 7 दिवस परिसरामध्ये असतो आणि 10 दिवस सीमेपर्यंत असतो. आणि पुन्हा तो असणारा परलोकाला जाऊन पोहोचतो. आता इहलोक आणि परलोक अंतर बघा किती आहे. इहलोक आणि परलोक अंतर आहे 86,000 योजन. 3,044 कोसाचा अंतर असणारा इहलोक आणि परलोकाचा अंतर आहे. इहलोक आणि परलोक याच्यामध्ये गाव आहेत 12. आता तुम्ही म्हणाल ती 12 गावं कोणती? आता मी कीर्तन काय करू? हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज या ठिकाणी आहेत. ते आमचे स्नेही आहेत, आमच्या पेशातले. हरिभक्तपरायण लीलावती शिंदेताई खाली बसलेले. हरिभक्तपरायण आष्टेकर देव हरिभक्तपरायण माझे परम स्नेही. ये हृदयचे ते हृदय गावं 12 कोणती गावं? एक मासिक झाला, 10वा झाला, मासिक झाला, एक मासिक झाला म्हणजे 1 मुक्काम. असे 12 मुक्काम. आणि 12वा मुक्काम म्हणजे हा वर्ष श्राद्ध. गावं आहेत 17. इहलोक आणि परलोकामध्ये अंतर 12 गावं आहेत, 12 मुक्काम पडतात आणि गावं आहेत 17. आता 17 गावं कोणती ऐका. आता मी 17ची यादी सांगणार नाहीये. पहिलं गाव आहे दुःखपूर, दुसरं गाव आहे चौरपूर आणि तिसरं गाव आहे शालिग्राम. असं होता होता 15वा 16वा गाव आहे ज्याला की आपण यमपुरी म्हणतो.
आणि 17वा गाव आहे परलोक. ऐका, ज्यावेळेस धर्मराजा परलोकाला निघाले, परलोकाला निघाला असताना धर्मराजाने काय केलं, आपली पत्नी असणारी द्रौपदीला आग्रह केला, मी परलोकाला निघालेलो आहे, तू माझ्या सोबत चल. त्यावेळेस द्रौपदीनं नकार दिला. पुन्हा ती आपल्या 4 भावंडाकडे गेली. भीम, नकुल, अर्जुन आणि सहदेव या 4 भावंडाकडे गेली. 4 भावंडालाही म्हटलं, बाबानो, मी परलोकाला निघालेलो आहे, तुम्ही माझ्या सोबत यावं. 4 भावंडालाही त्या भावाची किंमत कळाली नाही. ते आपापल्या मोहामध्ये, आपल्या संसारामध्ये गुरफटून गेले होते आणि त्यानेही नकार दिला. बरं का, शेवटी धर्मराजा रस्त्याने निघाला असताना एक कुत्र भेटलं, कुत्र. आणि त्या कुत्र्याला विनंती केली, बाबा रे, तू तरी माझ्यासोबत येतो का? अहो, ते कुत्र निघालो हो. धर्मराजाची किंमत कुत्र्याला कळाली, पण या 4 भावंडाला कळाली नाही, पत्नीला कळाली नाही. मग त्या 4 भावंडांनी पुन्हा विचार केला, आपल्या 4 भावाची, आपल्या मोठ्या भावाची किंमत आपल्या चौघाला कळाली नाही आणि कुत्र्याला किंमत कळाली, आपलं बरोबर नाही, आपणही गेलं पाहिजे. पुन्हा विचार केला आणि ही 4 जण निघाली. पण इकडे द्रौपदीनं विचार केला, आता माझी 5ही पती निघाले, नाव आठवते पदोपदी, आणि 5 पांडवाची द्रौपदी. विचार केला, आपण तरी इथं थांबू शकत नाही. आता सगळे 5ही पती निघाले, मग मी एकटे इथं थांबून काय करू? पुन्हा निघाली ती. 5 गावापर्यंत द्रौपदी गेली. किती गावापर्यंत? 5. 9व्या गावापर्यंत नकुल आणि सहदेव गेले. तिथून वापस 15व्या गावापर्यंत भीम गेला. 16व्या गावापर्यंत, 15व्या गावापर्यंत भीम आणि अर्जुन गेले. 16व्या गावापर्यंत यमपुरी होती, तिथं फक्त आणि फक्त कुत्र तिथपर्यंत गेलं आणि कुत्र्यानं त्या यमपुरीची अवस्था बघितली, दुरावस्था, दैनीय अवस्था बघितली आणि कुत्र तिथून वापस फिरलं. कुठं आलं? इहलोकी. परलोकातून कुत्र कुठं आलं? इहलोकामध्ये आलं. बरं का, म्हणून एक शास्त्र आहे, 10-5 माणसं मोठ्या कट्ट्यावर बसल्याच्या नंतर काही कुत्र्याची कळवण लागते, कुत्रे इवळायला लागतात. मग काही माणसं विचार करतात, काय हो, गावांमध्ये कुणी जाण्यासारखं आहे का? लागलेले आहेत. मग कुणीतरी घेतं हातामध्ये दगड, घेतं हाड म्हणून त्या कुत्र्याला दगड मारतं. पण ते शास्त्र आहे, ती उगे इवळत नाही. कुत्र कुठून आलेलं आहे? परलोकातून, यमपुरीतून कुत्र वापस आलं. कुठं? इहलोकामध्ये. आणि म्हणून हे अशा प्रकारचं असणार, हे 1 वर्षानं येणारं ही वर्ष श्राद्ध आहे. बरं का, आता कोणी म्हणेल आजच्या दिवशी पिंडदान का करायचं? 10व्याला पिंडदान झालं, 10व्याला प्रवचन झालं, मला वाटतं 10व्याला आमच्या बाळकृष्ण महाराजांचं कीर्तन झालं. मग आज कीर्तन किंवा प्रवचन किंवा भजन आदी किंवा लोक जीव घालायचं काय कारण आहे? याला सुद्धा शास्त्र आहे. बरं, हे आपल्या मुलांचं आद्य कर्तव्य आहे, केलं पाहिजे. लोक म्हणतात म्हणून करायचं नाही, लोक सांगतात म्हणून करायचं नाही. ते आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण वडिलांचं असे संस्कार जे घरामध्ये घडतात, जे घरामध्ये मुलं बाळ मुली करतात, ते घर आहे. नसेल तर स्मशान आहे ती. आणि म्हणून अशा प्रकारचं असणारं हे आद्य कर्तव्य असं समजून त्या ठिकाणी ते केलं पाहिजे. मग 10व्या दिवशी
पिंडदान होतं. मग आजच्या घडीला का पिंडदान आहे? पिंडदान का करावं? कारण जीव 10व्या दिवशी अविनाशी वर्षी श्राद्धाच्या दिवशी अविनाशी झालेला असतो, तो देह नासलेला असतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, आपुलिया पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी तिला पुलिया करी तिला पुलिया करी तिला पुलिया करी माझे झाले गया वर्षला माझे झाले गया वर्षला माझे झाले घर वर्षला तिला पुलिया करी माझे झाले गया वर्षला होण्यासाठी पिंडदान करावं, अन्नदान करावं, भजन कीर्तनादी प्रवचनादी कार्यक्रम ठेवावं. आणि ज्या घरामध्ये असे कार्यक्रम होतात, धन्य ते घर आहे बरं का. आणि म्हणून याच्यामध्ये एक शास्त्र आहे, कुणीतरी करावं म्हणून करायचं नाही, शास्त्र आहे. पंडू राजाला स्वर्गाच्या ठिकाणी उच्च प्रतीची जागा मिळाली. पंडू राजाचं देहावसन झालं, स्वर्गाच्या ठिकाणी जागा मिळाली. तेवढ्यामध्ये पंडू राजांच्या जवळ नारायण नारायण अशा प्रकारचा असणारा नारदाची स्वारी गेली. नारदानी पंडू राजाला विचारलं, कस काय तुमच्या राज्यामध्ये बरं आहे का? हो, सगळं चांगलं आहे. मला जी जागा मिळाली आहे उच्च प्रतीची मिळालेली आहे, पण याच्यापेक्षाही उच्च प्रतीची जागा मिळावी, पण ती मिळण्यासाठी माझ्या मुलांनी काय केलं पाहिजे? राजसूय यत्न करावं, माझ्या मुलांनी माणसं जीव घालावी, अन्नदान करावं, असं मला वाटतं. आता नारदाचं कामच आहे इकडं ऐकायचं त्या नारदाचं, बरं का. आताच्या नारदाचं नाही सांगत मी. हा, आता त्या नारदाने ते ऐकलं आणि लगेच मृत्यू लोकामध्ये नारद आला. मृत्यू लोकामध्ये नारद आली आणि नारदानी मग धर्मराजाकडे आले. धर्मराजाने बघितलं कस काय याने केलं. फोन नाही, सांगणं नाही, निरोप नाही. आणि तुम्ही जर फोन केला असतो तर आम्ही स्वयंपाक वगैरे केला असतं, पण तुम्ही काहीच न सांगता आलो. कस काय याने केलं? आता ऐका बरं का. पंडू राजाने निरोप कुणाला दिला? नारदाला. नारदाने येऊन धर्मराजालाच का सांगितलं हो? याच्या मागे बी शास्त्र आहे बरं का. मी प्रत्येक गोष्ट शास्त्राशिवाय बोलत नाही. याच्या मागे बी शास्त्र आहे. ऐका, सासू कुणाचीच मरू नये आणि मेलीच तर, कारण मरण तर आहे सगळ्याला बरं का, मेलीच तर मोठी जाऊबाई सासूच्या जागेवर असते. बाप कुणाचाच मरू नये आणि मेलाच तर मोठा भाऊ बापाच्या जागेवर असतो बरं का. म्हणून
5 पांडवापैकी धर्मराजा हा मोठा होता आणि म्हणून मोठ्या भावाला निरोप दिला बरं का. काय निरोप सांगितला? तुमच्या वडिलांची आज्ञा आहे, तुमच्या वडिलाला उच्च प्रतीची जागा मिळावी असं त्याला वाटतं. मग तुम्ही काय केलं पाहिजे? राजसूय यत्न करावं, तुम्ही अन्नदान करावं असा निरोप वडिलांनी दिला. आता ऐका, वडिलांना सांगितलेलं करावं, पण करण्यासाठी खर्च येतो बरं का. आता राजसूय यत्न म्हणजे साधी गोष्ट आहे का? आणि एखाद्या मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर करायचं म्हणून जमत नाही. हातात 5-10 लाख रुपये पाहिजे. एखादी जमीन घ्या, पैसा लागतो. घर घ्या, पैसा लागतो. आजचा कार्यक्रम आहे, बगैर पैशाचा होतो का? नाही. प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. तो तर राजसूय यज्ञ आहे. मग करायचं कसं? करायचं काय? वडिलांनी सांगितलेलं पाळायचे आहे. सोन्याच्या पावलांनी सगळी पृथ्वी सजवली गेली, पण खर्च नाही. विचार केला कोण? धर्मराजांनी 4 दिशेला 4 भावंडाला पाठवलं. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, भीम, नकुल, अर्जुन, सहदेव या 4 भावंडाला पाठवलं. जा, संपत्ती जमा करून आणा आणि हा कार्यक्रम केलाच पाहिजे. माझ्या मोठ्या भावाची नाही, माझ्या वडिलांची ही काय आहे? आज्ञा आहे. आज्ञा पाळलं पाहिजे. 4 भावंड गेले वाऱ्याच्या वेगानं. 4 भावंडांना खूप अशा प्रकारची संपत्ती आणली आणि केलं बाबा राजसूय यज्ञ. साधा नाही केलं. 1 लाख लोक जीव घातले. 1 लाख. आणि पात्र बाहेर टाकायला उशीर. त्या पात्रावर 1 भाताचं शीत होत आणि ते परीक्षितीनं ते शुकानं पाहिलं आणि शुकानं येऊन ते भाताचं शीत खाल्लं. शुकानं काय केलं? ते शीत खाल्लं. आणि म्हणून उपकारावर कधी अपकार करायचं नाही माणसानं बरं का. उपकाराची फेड म्हणून त्या ठिकाणी असणारं काय केलं? त्यांनी अशा प्रकारचे कार्य केलं आणि म्हणून त्या ठिकाणी असणारं हे आई वडिलांचं आद्य कर्तव्य आहे. आई वडिलांच्या पिंडदान 10व्यापासून वर्ष श्राद्धापर्यंत हे सगळे कार्यक्रम ज्या घरात होतात आणि ते घर धन्य आहे. त्या घरांचे मुलं मुली अशा प्रकारचे आवडीनं संस्कार करणारे असतील. 10व्यापासून, मासिकापासून, वर्ष श्राद्ध, पुन्हा पुण्यतिथ्या वगैरे. काही ठिकाणी तर वाटणी केलेली आहे. आई वडिलांनी कधी वाटणी केली का हो आपली? नाही. काही भावंडामध्ये वाटणी असते. 10वा एकानं करावं, मासिक एकानं करावं, वर्षश्राद्ध एकानं करावं, पुण्यतिथी एकानं करावं, माईला एकीकडे ठेवावं, बापाला एकीकडे. काय चाललंय? आणि म्हणून बाबा हे आई वडिलांनी कधी वाटणी केली नाही. आणि धन्य या दुवे कुटुंबाचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. या घरामध्ये सोज्वळ अशा प्रकारची असणारी प्रवृत्ती आहे. त्यांनी कधीच मी जवळपास एक 7 ते मला वाटतं 7 का 8 मासिकाला मी इथं आलो, पण सोज्वळ अशा प्रकारचा घराणा बरं का. वडिलांच्या माघारी वडिलांनी केलं अजिबात नाही. ते राजू भैया असतील, संजू भैया असतील. संजू भैयाचा जास्त संपर्क आला नाही तरी पण, आणि सुनाही तशाच प्रकारची. अतिशय आनंदानं अशा प्रकारचं कार्य पार पडणारं अशा प्रकारचं घराणं आहे. आणि असे घर, असे लेकरं जन्माला येणं ते कुणाला आवडतात? त्यांना आई वडिलांना धन्यता मिळते. त्या अभंगाच्या पहिल्या. आपुली आहित जो बसे जगता, आपुली आहित जो बसे जगता, आपुली आहित जो बसे जगता, आपुली आहित जो बसे जगता. धन्य माता पिता कयातिया, धन्य माता पिता कयातिया, कुळी कन्या पुत्र होती जसाती, कुळी कन्या पुत्र होती जसाती,
गोष्टी करता येतात बरं का. नशेल एवढं आनंदी लोक आहेत, स्वर्गातल्या देवाला सुद्धा वाटतं माझा जन्म मृत्यू लोकांमध्ये व्हावा. पोरगीचे आम्हाला इच्छिता ती देवा. 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 मोती मोती व्हावा जन्मावा. मोती मोती व्हावा जन्मावा. लोकांमध्ये आम्हाला जन्म कसा मिळाला नाही आणि आम्हाला मिळून उपयोग नाही. जी करतात उपयोग ती योग्य आहे, जी करत नाही त्याच्यासाठी सांगतो. आणि एवढे लोक आनंदी आहेत. एकदा स्वामी विवेकानंदजी परदेशाला गेले. परदेशाला गेल्याच्या नंतर धर्म परिषद होती. त्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदाला प्रश्न विचारला गेला, काय म्हणतोय तुमचा देश? काय म्हणतोय लातूर नाही बरं का, काय म्हणतोय तुमचा देश? अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी विचारलं गेलं. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं, एकदम छान आहे आमचा देश. फक्त आणि फक्त एक पत्नी सोडली तर सर्व ती माता हे अशा प्रकारचं वागणं आमच्या या देशामध्ये चालतं. अशा प्रकारचं सुंदर उत्तर दिलं. परदेशातल्या लोकांनी ऐकलं आणि धन्यता दिली त्यांना बरं का. आणि म्हणून एवढं सगळ्या गोष्टी या ठिकाणी असणाऱ्या आपल्या या देशामध्ये चांगल्या आहेत. या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला भजन कीर्तनादी कार्यक्रम करता येतं, माणुसकी जपता येते, आचार विचार चांगल्या प्रकारचे या ठिकाणी जोपासले जातात. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी असणारा नामचिंतनाची सवय असावी. प्रत्येकाला नामचिंतन असावं. आणि नामचिंतन जर नाही केलं, नामानं सगळं तरतं. नाम तरणे तरती हा भरवसा नामधारकाचा. धरली धरती हा भरवसा. धरली धरती हा भरवसा. धरली
ऐसा वाया गेला ऐसा कुणी ऐकला नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा मज निवडून. नामानं माणूस कधी वाया गेला नाही, नामानं नुकसान होत नाही, म्हणून माणसाची प्रगतीच होती. म्हणून नामचिंतन करत राहणं हे गरजेचं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. आपल्यामध्ये झालेले कळत नकळत पापे सुद्धा जळून जातात. नामचिंतन केलं पाहिजे. नामाप्रती तत्व नाही रे अन्यथा अनेक पंथा जाशील जणी. आणि म्हणून नामचिंतन हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या घरामध्ये अशा प्रकारचं नामचिंतन होतं धन्य अशा प्रकारचं असणारं ती घर आहे बरं का. आणि प्रत्येकाच्या मुखाला नाम असावं बरं का. आपल्यामध्ये दोष नाहीशी करायचे असतील तर नामाची गरज आहे. जळती दोषाची डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जी पवित्र हरिकथा. आणि म्हणून नामामुळं मनुष्याचा सर्व काही असणारा अशा प्रकारचा उद्धार होतो. कलियुगी उतारे हरिचा नामे. ओ हो हो कलियुगी उतारे हरिचा कलियुगी उद्धार हरीच्या नामे. यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर. सगळ्यांनी नामचिंतन करावं बरं. आणि म्हणून नामचिंतनानं आपलं आयुष्याची प्रतिगंत अशा प्रकारचे असणारं आयुष्य तर वाढतच. जीवन सुप्रेम वडिलांचं प्रेम जगतामध्ये लिहिता येत नाही. ऐका, आकाशाचा केला कागद समुद्राची केली शाई तरी आईचे प्रेम जगतामध्ये लिहिता येत नाही. हो, अशा प्रकारचं असणारं एवढं प्रेम त्या आईचं आहे. वडिलांचंही तशाच प्रकारचं प्रेम आहे. अहो, बाप आहे म्हणून त्या घराला शान आहे. बाप कसाही असू द्या, कसाही बाप असू द्या, त्या घराची शान आहे. बाप म्हणजे त्या घराचा पाया आहे. आणि एकदा पाया ढासळला की त्या ठिकाणी असणार इमारत खडी राहू शकत नाही. अहो, एवढंच नाही, ज्या घराच्या समोर बापाची साधी चप्पल असू द्या, हो, कुणाची ताप नाही त्या घराकडे नजर टाकण्याची. एवढं अशा प्रकारचं असणारं प्रेम त्या बापामध्ये आणि त्या आईमध्ये आहे. म्हणून जिवंतपणे आई वडिलांचा सांभाळ करावा. नसेल काही लोक, काही म्हणजे मोजकी, या दुवे घराण्याला तर आपण कसलंच नाव ठेवू शकत नाही, पण काही मोजकी काही लोक जिवंतपणे आई वडिलांची सेवा करत नाही. आणि नंतर मग काही हाका मारून काहीतरी अशा प्रकारचे कार्यक्रम करून काही उपयोग नाही. जितपणी नाही अन्न मेल्यावर
पिंडदान मेल्यावरती पिंडदान मेल्यावरती पिंडदान ठिकाणी असणारं काळजी वेळीच असणारा कार्यक्रम अशी सत्कर्म या ठिकाणी ज्या घरात चालतात आणि धन्य अशा प्रकारची असणारी लेकरं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. तुका कुळी कन्या पुत्र होती देवाची 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 हे तया कुळी कन्या पुत्र होती देवाची कुळी कन्या पुत्र होती होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. प्रत्येकाला असणारा मुलगा आणि मुलगी असावी बर का. मुलगी जन्माला यावी, मुलगी एकतरी असावी. ज्या घरामध्ये मुलगी आहे, मग तुम्ही म्हणाल नसलेल्या घरामध्ये, तसं काही नाही, पण असावी.
मुलगी असावी. मुलगी कशी असावी? कारण मुलगी असेल ती मुलगी काय करते ऐका. दोन्ही कुळाचा उद्धार करते बर का. माहेरचा 21 कुळाचा आणि सासरचा 21 कुळाचा 42 कुळाचा उद्धार असणारा ती मुलगी करते. म्हणून कन्या देई आयशी कशी जना मुक्ताई सारखी. कन्या तरी आयशी देई जैशी जना मुक्ताई. मुलगा कुणासारखा असावा? ज्ञानोबा रायासारखा, ज्या महात्म्याने वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली. काय ते वर्णन करावं तेवढं कमी आहे अशा प्रकारचं असणार. मुलगी कशी असावी आताच सांगितलं. लोक त्या ठिकाणी असणारं संन्याशाची पोर म्हणून हिणवू लागले. त्यावेळेस असारा ज्ञानोबा रायाने दार बंद करून मधी बसले. त्यावेळेस मुक्ताईनं सांगितलं, दादा दार उघडा. आपण कोण आहोत? आपण काही जरी म्हटलं तर आपण शुद्ध अशा प्रकारचे सांप्रदायिक आणि शुद्ध अशा प्रकारचे असणारं नामचिंतन करणारे आहे. आणि म्हणून मध्ये बसून जमत नाही, ही ताकद आहे त्या मुलीमध्ये असणारी. आणि म्हणून जिथं अशा प्रकारची मुलं मुली असतात धन्य त्या कुळाचा असणारा उद्धार होतोच. आणि त्यातल्या त्यात जी मुलं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, भगवद्गीता, नवे नवे गाथा वाचतात, त्या लेकराचा उद्धार झाल्याशिवाय, त्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही बर का. ऐका, एक दृष्टांत सांगतो लक्षात येईल. आणि हा दृष्टांत काही कर्मणूक म्हणून नाही बर का. हा दृष्टांत काहीतरी घेऊन जाणे. आणि संपूर्ण कीर्तनामध्ये हा दृष्टांत जरी आपण घेऊन गेलो तर काय ज्ञानेश्वरी आहे, काय गाथा आहे आपल्याला या दृष्टांतामधून लक्ष. थोर महात्म्यांचा दृष्टांत आहे. बऱ्याच लोकांना ज्ञानेश्वरी आणि गाथा कळाली नाही. ज्याला कळाली ती धन्य आहे. काही लोकांना कळाली नाही. पण ज्ञानेश्वरी गाथा या दृष्टांतामधून आपण जर हा दृष्टांत घरी घेऊन गेल्याच्या नंतर कीर्तनमाला काय आहे, कीर्तन काय आहे, संप्रदाय काय आहे, हे त्या ठिकाणी असणारं निश्चित करणार आहे. ऐका, एक राजा, प्रधान आणि 4 शिपाई होते. आणि ते जंगलामध्ये निघाले शिकारीसाठी. दिवसभर असणारा शोधाशोध केली. दिवस मावळतीला आला, शिकार काही मिळाली नाही. शेवटी विचार केला, म्हणलं आता फिरून काही उपयोग, आपापल्या मार्गाने जावं. 4 शिपाई एका मार्गानं, राजा एका मार्गानं, प्रधान एका मार्गानं निघाली बर का. ज्या मार्गानं 4 शिपाई जात होते त्या मार्गावर डाव्या बाजूला एक थोर दोन्ही डोळ्यानं अंध असलेला अशा आंधळा एक सद्भक्त, एक महात्मा, डोळे मिटून म्हणण्यापेक्षा अंध आहे तो, बसलेला होता. 4 शिपाई जात होते. ऐका बर का, त्या 4 शिपाईनं काय म्हटलं, आंधळ्या, हे आंधळ्या, ऐकू येते का तुला? ऐका बर का भाषा. काय रे पोरानो, आम्हाला शहराला जायचे रस्ता मिळेल का? सरळ पुढे जा. पिंपळाचं झाड आहे, त्या झाडापासून उजवीकडे वळा, सरळ तुम्हाला शहराला रस्ता मिळेल. 15 मिनिटानं प्रधान आला. 15 मिनिटानं. आंधळे बाबा,
आम्हाला रस्ता सापडत नाही हो, शहराला जायचा रस्ता मिळेल का? समोर सरळ पिंपळाचं झाड आहे, पिंपळाच्या झाडापासून उजवीकडे जा, तुम्हाला रस्ता मिळेल. तेवढ्यामध्ये राजा आला आणि त्या राजानं म्हटलं, बाबा मी प्रणाम करतो तुम्हाला, ही 2 फळं तुमच्यासाठी मी आणलेली आहेत बाबा. बाबा तुम्हाला कष्ट लागेल का? मला एवढं एक सांगा, मला रस्ता मिळत नाही. सरळ पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाकडून उजवीकडे जा. तेवढ्यामध्ये तो निघाला. तेवढ्यामध्ये आंधळ्या सद्भक्तांनी म्हणलं, राजा इकडे ये. अरे आताच तुझे असणारे 4 शिपाई एक गेले आणि 15 मिनिटांनी पुन्हा तुझा प्रधान आला आणि आता तू आलास, तू वापस आला. राजा वापस आला आणि विचारलं, बाबा तुम्हाला कसं कळालं मी राजा आहे? ते प्रधान होते, ते शिपाई होते. राहू दे बाबा, राहू दे. मी ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरी वाचली. काय सांगते ज्ञानेश्वरी? बाबा तुम्हाला काय कळालं? अरे ऐक, झाड, माऊलीनं गीतेमध्ये सांगितलं, ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं, झाड जाणी जे फुले, मानस बोली जे, मानस जाणे जे बोले. माणूस ओळखायचा असेल बोलण्यावर ओळखता येत. अरे तुझे ते 4 शिपाई आले आणि मला ए आंधळ्या म्हटले. काय म्हटले? ए आंधळ्या म्हटले. म्हणून माझ्या लक्षात आलं ही कमी पगारीन फुल अधिकारी असावं लागतं आणि नक्कीच ही शिपाई असतील. 15 मिनिटानं तुझा कोण आला? तो प्रधान आला आणि त्यानं आंधळे बाबा म्हणून उच्चारलं. मला कळालं नक्की त्या चौघापेक्षा याला थोडासा पगार जास्त असावा आणि हा नक्कीच प्रधान असावा. आणि त्यानंतर तू आलास बाबा, प्रणाम बाबा. माझ्या चरणावर तू साष्टांग दंडवत ठेवलं, 2 फळं खायला दिलास तू, आणि म्हणून तू राजा आहेस. ओळखलं, राजानं ओळखलं. असा हा थोर महात्मा ज्ञानी आहे, आपल्याला उपयोगाला येणार आहे. आणि या वनामध्ये जंगलामध्ये ठेवून उपयोग नाही, आणि याला घेऊन गेलेलं बरं. चला बाबा म्हणून घेऊन गेला बरं का राजवाड्याच्या ठिकाणी. आणि सांगितलं, ज्या 4 शिपायांना आंधळ्या म्हटलं होतं त्यानंच सांगितलं, याच्यावर नजर ठेवा, हा खूप कामाचा माणूस आहे. हा जर मेला तर तुम्ही मेलो, म्हणून नजर ठेवा, हा खूप उपयोगाला येणार आहे. लगेच 15 दिवसानं त्या राजवाड्यामध्ये घोड्याची शर्यत होती. घोड्याची शर्यत. आणि मला वाटतं माळेगावच्या बाजारामधून 2 घोडे 20-20 लाखाचे 2 घोडे आले. 2 घोडे गाडीच्या खाली उतरवलं. घोडे पाहायला अतिशय सुंदर होते, देखणे होते. 40 लाख रुपये राजानं काढलं. आता द्यायचं होतं, पण विचार केला, नाद एकच ही नाद आहे. एकतर पैसा जाईल आणि एकतर घोडं कसं मिळतं की, म्हणून आपण शहाण्याला विचारलेलं बरं, या बाबाला विचारावं, बाबा आम्ही घोडे घेतलं होय, बरं आहे, काय हरकत नाही. बाबा पण घोडं कसं आहे? घोडं रेसला चाललं पाहिजे, घोडं दौडीला चाललं पाहिजे. मध्ये गेला खोलीमध्ये, 5 मिनिटात बाबा बाहेर आले आणि सांगितलं, एका घोड्याला सहज हात लावून बघितलं, बाबा हे एकच घोडं कामाचं आहे. दुसऱ्या घोड्याला हात लावलं, पाठीला लावलं, पोटाला लावलं, ते घोडं काही हालत नव्हतं. एकच घोडं कामाचं आहे. कोण म्हणलं? बाबांनी. तेवढ्यामध्ये
राजाला राग आला. त्या व्यापाऱ्याला म्हणलं, इकडे 20 लाखाला मला बुडवायला निघाला होतास तू, चुकलं माझं, माफ करा. खरं सांग काय अवस्था आहे? नाही, खरं हा एकच घोडा कामाचा आहे. आणि त्या बाबांनी ओळखलं. पण मला सांगा, तुम्ही हे आंधळं आणलं कुठून? कारण 20 लाख रुपयाचा धंदा माझा बसला. खरंच बाबाला विचारलं, बाबा मला सुद्धा कळत नाही हो, तुम्हाला अशा प्रकारचं कळालं कसं? जाऊ दे बाबा, मी गाथा वाचली, गाथा. त्यावेळेस राजाच्या लक्षात आलं, अरे त्या ज्ञानेश्वरीमध्ये माणसं जाणायला मिळाली, माणसं ओळखायला मिळाली. गाठ्यामध्ये 20 लाखाचा घोडा, त्या ठिकाणी माझी 20 लाख रुपये वाचवलं. बाबा बाबा, या माणसाला आपण पोसलं पाहिजे, या माणसाला आपण सांभाळलं पाहिजे, खूप कामाचा माणूस आहे. मग काय करा, याला खुराक वाढवा, खुराक द्या म्हणलं, खुराक खायला. आता काय खुराक दिला असेल? दररोज 1 ग्लास दूध. किती? 1 ग्लास दूध. काय सांगितलं? 1 ग्लास दूध. दररोज 1 ग्लास दूध. पुन्हा 15 दिवसानं हिऱ्याचा व्यापारी आला. हिरा हिरा घे. राजा हिरा घेतो का? कसं, कितक्याला दिला? 15 लाखाला 1. 5 हिरे आणले. किती? 5. ठीक आहे, घेतो. 75 लाख रुपये काढून देणार. तेवढ्यामध्ये सद्बुद्धी सुचली, बाबाला विचारावं, कारण 75 लाख जातील. बाबा, आम्ही हिरे घेतले हो, हिरे घेतले होय. बर बर बर. बाबांनी हिरे घेतले, आतमध्ये गेले आणि सांगितलं. 3 हिरे राजाच्या हातात दिले आणि 2 हिरे त्या व्यापाऱ्याच्या हातात दिले. सांगितलं, राजा 3च हिरे कामाचे, 2 कामाचे नाही. राग आला. कुणाला? राजाला. 15 दुनी 30 लाखाला तू बुडवायला आलास मला? नाही बाबा, चुकलं माझं, चुकलं. खरं सांग. नाही, 3च हिरे कामाचे. त्या बाबांनी ओळखलं. पण या आंधळा आणलं कुठून? पुन्हा आणखी आता काय करू? बाबांनी पुन्हा विचारलं बाबाला, बाबा तुम्ही कसं ओळखलात हो? अरे मी गाथा वाचली बाबा, गाथा वाचली. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी घोडा खरेदी करण्यासाठी तुकाराम महाराजांचं प्रमाण वाचलं आणि तोच अशा प्रकारचा असणारा घोडा या ठिकाणी, तसाच घोडा या ठिकाणी असणार आहे. त्याचप्रमाणे हा हिरा, हिरा सुद्धा कसा आहे? हिरा ठेविता ऐरणी, वाचे हानिता जो घनी, तोची मोल पावे खरा. मोतीनगर वाल्यानो, करणीचा होय चुरा. हिरा ऐरणीवर ठेवल्याच्या नंतर, घणानं मारल्याच्या नंतर त्याचा तुकडा 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 जर झाला तर तो ओरिजिनल हिरा नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा असणार 3च हिरे कामाचे आहेत. ही गाथा वाचल्यामुळे लक्षात आलं, बाबा तुम्ही माझी 30 लाख रुपये वाचवलात, धन्य बाबा. खुराक वाढवा. आता काय खुराक? पहिलं काय दिलं होतं? 1 ग्लास दूध. आता काय खुराक दिलं? त्याच्यात 4 चमचे तूप टाकायला सांगितलं. 4 चमचे तूप. 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप. आता खुराक किती बी वाढवता येतो बरं मला. मी रात्रभर बी वाढवतो, कारण मला सवय आहे गुरुजीला, आहे का नाही? मी खुराक कितीपर्यंत वाढवतो. फक्त तुम्ही जोपर्यंत डोळे झापणार नाही तोपर्यंत वाढवतो. नको बाबा, काय हरकत नाही. शेवटचा एक दृष्टा, शेवटचा एक. शेवटी त्या ठिकाणी असणार व्यापारी काय घेऊन आले? व्यापाराने ते काय म्हणतात हो, हिरे माणके मोती आणि परत 5 मणी, मण्याचे काय ते घेऊन आलो बाबा. एकदम
राजा घेता का? हो घेतो. कितीला आहे? 1 करोड रुपयाला. 1 करोड? कोटी? हो हो, कोटीला. शुद्ध साधा नव्हतो. ठीक आहे, घेतो. 1 कोटी काढलं. तेवढ्यामध्ये बाबाला विचारावं म्हटलं, आच्या बिगाया आणि मच्या बिगाया हुनी. बाबा हिरा घ्यावं म्हणतोय. घ्यायचे काय? ते पाचू घ्यायचे. बाबांनी असं असं केलं. आतमध्ये गेले आणि बाबा बाहेर आले. बाबांनी सरळ त्या राजाच्या हातावर ठेवलं. नको घेऊ, हे डुप्लिकेट आहे. तलवार काढली म्यानामधून. कोण? राजाने. आणि कुणावर? हो, त्या व्यापाऱ्यावर. तुझा मुंडका छाटील म्हणलं. 1 कोटीला मला बुडवायला आला होतास तू? माफ करा, माझं चुकलं. खरंच हे डुप्लिकेट आहे. पण हे आंधळं आणलं कुठून? बाबा खरंच तुम्हाला हे कसं कळालं हो? त्यावेळेस असणारा त्यांनी सांगितलं, मी गाथा वाचली. बाबा तुम्ही खूप आमच्यावर उपकार केलेत हो. 20 लाख घोड्यात वाचवले, 30 लाख कशात वाचवले? हिऱ्यामध्ये वाचवले, पाचूमध्ये 1 कोटी वाचवले. 1.5 कोटीला तुम्ही मला वाचवलं हो. काय तुमचे उपकार आहेत? अरे उपकार तर मी आणखीन लई करतोय. मला लई कळतंय. बाबा तुम्हाला काय काय कळतंय आणखीन थोडं सांगा ना. भूत भविष्य वर्तमान कळतंय? माझं भविष्यकाळ तुम्हाला कळेल का? हो, काही हरकत नाही. अरे तुझा भविष्यकाळ सांगणं फार कठीण आहे. कळतंय मला, पण सांगून उपयोग नाही. आणि मी जर सांगितलं तर तुला काही खरं नाही तुझं. अरे सांगा बाबा. आणि न ऐकायच्या गोष्टी ऐकावं वाटतं माणसाला बरं का. एखाद्यानं सहज म्हणाव, शिंदेताई उद्या असं असं, मग ती ओढ लागणारच माणसाला. काय असेलो? कशामुळे म्हणलं असेलो? काय कारण असेलो? काय कारण असेल? मग ही सगळी ओढ लागते माणसाला. आणि न ऐकायच्या गोष्टी ऐकावं वाटतं. काही हरकत नाही, सांगा. भिंतीवर लिहिलं होतं, वर पाहू नका. पण हा वर पाहिला उशीर. आणखीन गाढवपणा केलाच का तुम्ही? वरी लिहिलं काय केलं? गाढवपणा केलाच का? मग बाबा खरं सांगा बरं. आता मी माझं भविष्य सांगा. म्हणलं तू राजाचा नाहीस. तू एका आचार्याचाहीस म्हणून सांगितलं. आचार्याचा. बाबा तुम्ही कशावरून म्हटलो? अरे शीतावरून भाताची परीक्षा कळते. ज्ञानेश्वरीतून माणूस कळतो, गाथ्यातून माणूस कळतो, गाथ्यातून लक्षण कळतं. माणूस कुण्या वृत्तीचा आहे, घर कुण्या वृत्तीचा आहे, सगळं कळतं. अरे ज्या वेळेस मी तुझी 20 लाख रुपये वाचवले, त्यावेळेस मला वाटलं तू एखादी अंगठी बिंगठी मला देशील. पण तू काय केलंस? 1 ग्लास दूध आणून दिलंस रे मला. 1 ग्लास दूध. अरे ज्या वेळेस मी तुझे असणारे 30 लाख रुपये वाचवले, मला वाटतं एखादं सोन्याची साखळीची वगैरे आणून देशील. अरे तू काय केलंस? त्याच्यात 4 चमचे तूप टाकलंस, मला आणून दिलंस रे. अरे ज्या वेळेस तुझे मी 1 कोटी रुपये वाचवले, मला वाटलं एक सोन्याचा कडा फिडा आणून देशील. अरे पण तू काय केलंस? 1-2 बारकी लाडू आणून दिलंस मला. ऐका, 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप, 2 लाडू, ही लक्षण राजाचे नव्ह, ही लक्षण नक्कीच आचार्याचे आहेत. म्हणून मी सहज म्हणलो, पण तसंच झालं. तू आचार्याचं. चिंता लागली, बीपी लो झाली. कुणाची? राजाची. तू राजाचा नाहीस म्हणायला उशिरलो. तू आईकडे गेला. आईला विचारलं, आई मला तर कळालं, पण तू खरं सांग बरं, काय भानगड आहे? काय झालं रे? अरे मला सांग तू काय झालं. खरं सांगायचं म्हणजे हे बघ, जाऊ दे जे झालं ते होऊन गेलं. नाही सांग. हे बघ म्हणलं, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर 4-5 लेकरं मला झाले. ते 4-5 लेकरं मेले.
आणि पुन्हा 6वं लेकरू मेलं. मग मला कळालं, मी रडत होते. एकानं सांगितलं, आचार्य जो स्वयंपाकी करतो ना त्याच्या बाईला एक लेकरू झालेलं आहे. मी त्याच्याकडे गेले, मेलेलं दिलं, त्यानं ते तुला दिलं, तुला मी या गादीवर बसवलं आणि तुला राजा केलं. खरंच तू आचार्याचा आहेस. कुणाला वाटलं? बस दृष्टांत संपला. म्हणजे ज्ञानेश्वरी काय आणि गीत गाथा काय. ज्ञानेश्वरी वाचावं. एक तरी ओवी अनुभवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ध्यान देवी. एक तरी ओवी अनुभवावी. ज्याला आहे माथा त्यांनी वाचावी गाथा. नाही इथं सगळ्याला आहे बरं का. इथं सगळे वाचतात. ही मोतीनगर आहे. नावच मोतीनगर आहे की नाही. म्हणून अशा प्रकारचं असणार. आणि हे जर नाही कळालं, समजा तुकारामाचं ज्ञानेश्वर महाराजांचं जर तुम्हाला नाही कळालं, हे जर नाही कळालं, हे जर नाही ऐकलो तर काय होईल. हे जरी नाही खालं मग दुसरा येईल. हे जरी नाही खालं हे जरी नाही खालं मग दुसरा येईल. हे जरी नाही खालं सरत्या शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत्या शेवटी बा एका जनार्दनी आमचे काही बागाईल. एका जनार्दनी आमचे काही बागाईल. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. एका जनार्दनी आमचे काय बागाईल. एका जनार्दनी आमचे काय बागाईल. पिंगळा महाद्वारी ईश्वर महाराजांचं नाही ऐकलं तर ही अवस्था होईल. म्हणून सर्वांनी माऊलीचं तुकाराम महाराजांनी दिलेली गाथा ज्ञानेश्वरी याचं वाचन करावं. आणि सगळ्यांना ज्ञानेश्वरीची गीता भागवत ऐकण्याची वाचण्याची सवय असावी. अभंगाच्या गीता भागवत करती श्रवण. गीता भागवत करती श्रवण. गीता भागवत करती श्रवण. भागवत करती श्रवण. भागवत करती श्रवण. गीता भागवत अखंड चिंतन विठोबाची. अखंड चिंतन विठोबाचे.
विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कोणी कन्या पुत्र होती ते सात्विका कोणी कन्या पुत्र होती ते सात्विका अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कोणी कन्या पुत्र होती ते सात्विका कन्या पुत्र होती ते सात्विका सात्विक दयाचा हरिक वाटे देव. गीता भागवत ज्ञानेश्वरी असे ग्रंथ वाचा. ज्याला वाचन करता येतं त्यांनी वाचावं, ज्याला वाचता येत नाही त्यांनी आपल्या घरामध्ये ठेवावं. त्याला एक फूल अर्पण करून त्याची पूजा करावी, हात जोडून नमस्कार करावा. ती सुद्धा पावन आहे. सगळ्याला सगळ्याच गोष्टी जमतात असं नाही. कायनं वाचन मनानं अशा प्रकारचं कृत्य करण्याची आपल्याला संधी आहे. आणि म्हणून जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल माणसानं सत्कर्म करावं. सत्कर्म कशाला म्हणतात हो? आई वडिलांचे अशा प्रकारचे कर्म, सत्कर्म, भजन कीर्तनादी कार्यक्रम. आणि ज्या घरामध्ये अशा प्रकारची सत्कर्म होतात, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा प्रकारची असणारी अवस्था. आणि ज्या घरामध्ये अशा प्रकारचे हरीचे दास जन्माला येतात, ज्या घरामध्ये अशा प्रकारच्या कन्या जन्माला येतात, आणि ती घर खरंच पवित्र आहे आणि ते भाग्यवान अशा प्रकारचं घर आहे. आणि अशा भाग्यवान लोकांच्या घरीच भजन कीर्तन होतं बर का. भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन नीतीनं अनितीनं पैसा, अनितीचा पैसा शेवट जात नाहीये. तो चांगलं जगू देत नाहीये. माणसानं वागावं कसं, राहावं कसं, बोलावं कसं, चालावं कसं, मरावं कसं, की ज्याला कळतं तो माणूस आहे. आपण जाताना चलताना आपल्याकडे दोन माणसं सोबत असावी. रक्षक म्हणून नाही म्हणत मी, चांगला आहे हा माणूस, यांच्या सोबत आपण जावं. चांगला वैचारिक पातळीचा माणूस आहे, दोन माणसं आपल्या जवळ यावीत. ज्यांचे विचार, ज्यांचे आचार श्रेष्ठ आहेत तो माणूस आहे. आणि म्हणून
अशा प्रकारची प्रवृत्ती ज्यांच्याकडे असती खरंच तो माणूस होतो. संपत्ती माणसाला कितीही कमावता येते हो, पण सोबत काही येतं का? धन कमविले कोट्यानं कोटी, संगे नयरे लंगोटी. सोबत काही येत नाही. आपण किसमे किस लोणाच्या रावणाची संपत्ती बघा. लंके माझी घरे किती ती ऐका सांगत तशी, संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची, येते तिथे 7 लक्ष विटेबंदी. कोटी घरे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. आणि म्हणून पैसा पैसा काही नाही. आणि म्हणून आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगावं, संगत चांगल्याची करावी, सदोदित अशा प्रकारचे चांगली वैचारिक पातळी आपल्यामध्ये निर्माण व्हावी. चांगल्या प्रकारचा संघ आपल्याला घडावा. अशा प्रकारची सत्कर्म सत्कार्य आपण करत गेलो तर ती देवाला सुद्धा त्या ठिकाणी आनंद वाटतो. आणि आपल्या देहाचा, आपल्या दैवाचा, आपलं दैव बलोत्तर होतं. आपल्या दैवाला त्या ठिकाणी पार राहत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. घडो त्यांची सेवा. तुका म्हणे घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. घडो त्यांची सेवा. तुका म्हणे घडो त्यांची सेवा. तरी माझा दैवा पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही. कोणी कन्या पुत्र होती देता स्वीक. कन्या पुत्र होती देता स्वीक. तरी माझ्या दैवा पार नाही. तरी माझा दैवा पार नाही. तरी माझा दैवा पार नाही. पुढे कन्या पुत्र होते जे सत्विक. पुढे कन्या पुत्र होते जे सत्विक. दयाचा हरी कावाचे देवा. वाट देवा. दयाचा हरी का वाट देवा. वाट देवा. वाट देवा.
दयाचा हरी का वाटे देवा दयाचा हरी का वाटे देवा मला आणखीन बोलावं वाटतं पण आता डोळे मिटू लागले. बरं म्हणून या पुन्हा एकदा कैलासवासी रघुनाथ भिवाजी दुवे गुरुजी या गुरुजीला वरवर अशा प्रकारचं असणारं चांगल्या प्रकारची असणारं उच्च प्रतीची जागा त्या ठिकाणी असणारी मिळावी. कारण ते एक शुद्ध सात्विक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. मला पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं त्या व्यक्तीबद्दल. शुद्ध सांप्रदायिक, शुद्ध वारकरी, शुद्ध सात्विक, शुद्ध बोलणं, शुद्ध आचरण आणि माणसाला ती सवय असावी बरं का. वेळेवर यायची, वेळेवर जायची आपल्या गुरुजी लोकांना असलेली. पण ही सगळी अवस्था, सगळी व्यवस्था त्यांच्यामध्ये होती. आणि पुन्हा एकदा भजन भजन सुद्धा ते नित्य नियमाचं करायची आणि नित्य नियमाचं व्हायला पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा ध्यास होता. पुन्हा एकदा त्याला चांगल्या प्रकारचं त्यांच्या आत्म्यात शांती लाभावी आपल्या सर्वांतर्फे विनम्र अभिवादन. या दुवे घराण्याला दुवे घराण्याचं वैशिष्ट्य श्रीमती भागीरथी ताई पतीच्या पाठीमागं त्या सुद्धा तशाच प्रकारच्या असणाऱ्या धार्मिक प्रवृत्तीच्या. या घराण्याच्या भाषेकडे बघितलं तर मला एक आठवतं ज्ञानेश्वर महाराजांची ओवी. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके जैशी अक्षरे रसिके मिळवी. हे अशा प्रकारचं जो वसा गुरुजीनं दिला तोच वसा या घरामध्ये आहे. मग संजय कुमारचं बोलणं घ्या,
राजीव कुमारचं बोलणं घ्या, सुनबाईचं बोलणं घ्या, एमएसए मध्ये ड्युटीला आहेत पण त्या सुद्धा सोजवळ बोलतात, मी अनुभवलेला आहे. त्यांच्या कन्या उल्काताईचं बोलणं घ्या, काळे गुरुजींचं बोलणं घ्या, ही सगळी शिकवण, सगळी ठेवण ज्याला आपण म्हणतो ते त्या ठिकाणी असताना दुबे गुरुजीने केलेला आहे. दुबे गुरुजींचा पाहुण्यांचा परिचय ते सुद्धा शुद्ध सात्विक अशा प्रकारचं सगळं घराणा बरं का. मग पाठीमागचे आमचे इथं सगळा त्यांचा परिसर आहे, सगळ्या पाहुण्यांचा परिसर आहे, सगळे सात्विक प्रतीचे. त्यांचे नातेवाईक आमच्या भगिनी केशरताई, मानपाटीचा त्रास जरी असला तरी आळस न करता, मला वाटतं 12 आज 12वाच आहे ना, 12 मासिक वेळेवर सोबत भजनी मंडळ आणून त्या ठिकाणी ते पार पाडलेले आहेत बरं का. आळस कसलाच नाही. आणि करावं तेवढं त्या ठिकाणी असणारं केशरताईचं कौतुक कमी आहे. पाठोपाठ आमच्या सुनंदाताई असतील, सुरेखाताई असतील, हेही धावपळ करत आपण त्या सर्वांना चांगल्या प्रकारचं ऐश्वर, धन, दौलत, चांगल्या प्रकारचे विचार त्यांच्यामध्ये व्हावेत, असे सत्कर्म त्यांच्या हातून व्हावेत. एवढं एकच वर्ष श्राद्ध करून थांबू नयेत, वर्षाला पुण्यतिथी व्हावी. संजय कुमारने आळस न करता औरंगाबादहून इथे यावं, राजकुमारला थोडस मदत मिळते आणि म्हणून अशा प्रकारचं असणार. पुन्हा सेवा तुम्ही कुणाची का ठेवणार बरं का. नसता देवाला वाटेल इथं पुढच्या सेवेसाठी असं काही नाही. म्हणून सत्कर्म करा, एक माझे एक मत आहे. पुन्हा एकदा या सर्वांचं आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे ऋषितुल्य, गुरुतुल्य अशा प्रकारचे असणारे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर सूर्यवंशी महाराज आज लातूरमध्ये सगळ्यात जुने कीर्तनकार आहेत. ते वय जवळपास 75च्या जवळ गेलेली आहे. 75 गाठले तरी पण आणखी तेही या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांनाही धन्यवाद. आमचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वरदेव आष्टेकर माऊली महाराज हेही लातूरमध्ये नामवंत अशा प्रकारचं असणार, त्यांचंही या ठिकाणी असणार आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. रघुनाथ भिवाजी दुहे गुरुजींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमचे परमस्नेही मित्र माधवराव शिंदे गुरुजी, खरं म्हणजे एका गुरुजीनं एका गुरुजीचं अभिवादन करण्यासाठी यावं हा एक मोठा योगायोग असतो. या ठिकाणी मी मुद्दामपणे आभार मानण्यासाठी 1 मिनिटाची संधी मित्रवर्य शिंदे गुरुजीकडून मी मागून घेतलेली आहे. कारण या ठिकाणी माझे परमस्नेही, मी 1989 मध्ये BA पास झालो त्या वर्षी मला वाटते माझे गुरुवर्य सूर्यवंशी सर महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये प्रथम त्यांची नियुक्ती झालेली होती. माझं शेवटचं वर्ष त्या ठिकाणी होतं आणि सरांची नियुक्ती महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून ज्युनियर कॉलेजला सरांची नियुक्ती झालेली होती. खरं म्हणजे आपल्या भक्ती संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं, ज्ञानेश्वरी रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, भजन करा सावकाश तुका झालासे कळस. खरं म्हणजे हे कळस पोहोचवण्याचं काम, खरं म्हणजे गुरु कोण असावा, म्हणजे वयानं मोठा असावा का लहान असावा ह्याच्यात काही महत्व नसतं. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचे ले गुरु, तिने मानिले रे योगी असे गुरु. खरं म्हणजे आमचे हे जे सर आहेत हे प्राथमिक शिक्षक आहेत, आमच्यापेक्षा शिक्षणानं कमी आहेत, परंतु एक खांद्यावरती हा रुमाल, नेहरू शर्ट
खडगाव रोडला चालताना एक अभिमानाची बाब आमच्यासारख्या शिक्षकांना वाटते. आणि मी इतका आज आनंदून गेलोय की माझे सासरे माझ्या खडगाव रोडला मी जेव्हा भाड्यानं राहत होतो, दुवे गुरुजी माझ्या घरी यायचे आणि अभिमानानं माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप मारायचे आणि माझं कौतुक करायचे. आणि मला आज ह्या शिंदे सरांबद्दल एवढा अभिमान वाटलेला आहे की मी 500 लोकांचं प्रशिक्षण घेत होतो एकेकाळी, पण गुरुजींनी आज सांप्रदायिक क्षेत्रामधलं एवढं उच्च पराकोटीचं ज्ञान आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. म्हणून गुरुजींना मी नतमस्तक होण्यासाठी मी 1 मिनिटाची संधी मागून घेतलेली आहे. गुरुजींनी खरं म्हणजे दुवे गुरुजीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही जी सेवा दिली त्या सेवेबद्दल दुवे परिवाराचा घटक म्हणून मी आपलं जाहीररित्या आभार मानतो. माझे गुरु आदरणीय सूर्यवंशी सर यांनी अतिशय उत्तम प्रकारची चाल या ठिकाणी सादर केली, त्याबद्दल गुरुजी आदरणीय सूर्यवंशी सरांचेही मी आभार मानतो. आपण सर्वांनी या अतिशय चांगल्या प्रसंगी आमच्या दुवे गुरुजींचं स्मरण करण्यासाठी आपण सगळेजण सेवा देण्यासाठी उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो. राजू, संजू, उल्काताई, माझे सहस्नेही मित्र, माझे साडू सन्माननीय काळे गुरुजी यांचंही मी जाहीररित्या या ठिकाणी पुण्यस्मरण आपण या ठिकाणी केलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं जाहीर आभार मानतो. माझे मित्र लोकमतमध्ये अतिशय उत्तम प्रकारचं छायाचित्रण करतात, भागवत जोशी इथं छायाचित्रण करत आहेत, त्याबद्दल भागवतचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. पुनश्च एकदा आपल्या माता भगिनींचं, बंधू भगिनींचं मी आभार मानतो. धन्यवाद. अतिशय उत्तम सेवा माझ्या सरांनी दिली. तुम्ही माझ्या पाठीवर थाप दिली, हरकत नाही, माझ्याकडून चूक झालेली आहे. छायाचित्रण करणारे भागवतराव जोशी साहेब हाक मारले की त्या ठिकाणी उपस्थित राहतात, त्यांना धन्यता माझ्यानं दे चुकलं आणि म्हणून पुन्हा एकदा मी त्यांना धन्यता देतो. साऊंड सिस्टम वाल्यालाही धन्यता देतो, सगळ्या भजनी मंडळाला धन्यता देतो. आणि मला वाटतं की आता आरती झाल्याच्या नंतर इथं हरिजागर होणार आहे, मग हरिजागरला महिला राहतील, यामधले ज्याला राहायचे त्यांनी राहू शकतील, अशा प्रकारचा हरिजागर या ठिकाणी संपन्न. ऐका